चौपाड येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा शनिवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। चौपाड येथील श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा शनिवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दिवसभर विठ्ठल नामाचा गजर, भजन, कीर्तन आणि धार्मिक वातावरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात पहाटे काकड आरती, अभिषेक, महापूजा, पवमान यज्ञ आदी विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सर्व धार्मिक विधी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडल्या। तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळाचेही वाटप करण्यात आले। यावेळी मंदिराचे सेवेकरी प्रवीण खरात यांनी सांगितले की आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाता न येणारे अनेक भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी या मंदिरात येतात। जे लोक पंढरपूरला जाऊन आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन घेऊ शकत आहेत ते सोलापुरातले हे प्रति पंढरपूर म्हणून चौपाट विठ्ठल मंदिराची ओळख आहे। त्या मंदिरावर भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे। आज आषाढी वारीच्या निमित्ताने सोलापूर शहरातील विविध संस्था, समाजसेवक येतात। लाडू वाटप, खिचडी वाटप, चिप्स अशा प्रकारचं वाटप करतात। आज दिवसभरात 10 ते 15,000 भाविकांचं दर्शन सोलापुरातील भाविक या मंदिरात येऊन घेतात आणि इथल्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणात या विठ्ठलावर श्रद्धा आहे। हे ह्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांची खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असते। आता सध्या मंदिराचं नूतनीकरण सुद्धा चालू आहे। तसेच पुढील ऑगस्ट महिन्यात आपण इथे जन्माष्टमीचा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करतो। त्यावेळेस जन्माष्टमीचं चांगली म्हणजे शुभ संकेत द्यायचा असं आहे की त्यावेळेस आपण इंगळे महाराजांचा भागवत कथा सप्ताह सुद्धा त्यावेळेस आपण आषाढी एकादशीच्या गोकुळाष्टमी सप्ताहात ठेवलेला आहे। दिवसभर हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात। या मंदिराला 100 वर्षाहून अधिक जुनी परंपरा असून शहरातील भाविकांचे हे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी हर्षद कुलकर्णी यांच्यासह रमेश खरात, राजेंद्र इटाई, नंदकुमार कुलकर्णी, राजू गाडी तसेच मंदिर समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले।